गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांवर बिबटे सुडा। वैधानिक विकास मंडळ बंद असल्यानं तरुणांवर अन्याय होत असून केवळ हुरडा खाण्यासाठी अधिवेशनात येणे ही धूळफेक आहे। नगर परिषदेतील माझ्या पराभवाला कारणीभूत नेतृत्व आहे। गेल्या काही महिन्यांपासून झालेले हे सुधीर मुनगंटीवार यांचे स्टेटमेंट यातून सरकारवर असलेली नाराजी आणि पक्षातून डावलत जात असल्याची खंत स्पष्टपणे दिसून येत होती। मागच्या काळात जेव्हा पहिल्यांदा सरकार आलं तेव्हा एकनाथ खडसे यांना संपवलं गेलं, दुसऱ्यांदा सरकार आलं तेव्हा विनोद तावडे होते, आता तिसऱ्यांदा सरकारला नारळ द्यायचा असेल तर ते मुनगंटीवार असतील का? सविस्तरपणे आजच्या या व्हिडिओमध्ये याच मुद्द्यावरती आपण विश्लेषण करणार आहोत। वय वर्ष फक्त 17 असताना राजकारणात पाऊल टाकल चंद्रपूरच्या सरदार पटेल महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी छात्र संघाची निवडणूक लढवली आणि सरचिटणीस म्हणून निवडून आले। 1981 मध्ये ते चंद्रपूर शहर भाजपचे चिटणीस बनले। त्यानंतर 1993 मध्ये ते महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचे उपाध्यक्ष झाले। 1995 मध्ये त्यांनी चंद्रपूर मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली आणि 55,000हून अधिक मताधिक्याने ऐतिहासिक विजय मिळवला। मुनगंटीवार तिथून अभेद्यच राहिले। नंतर चंद्रपूर मतदारसंघातून 3 वेळा 95, 99, 2004 आणि नंतर 2009, 14, 19 आणि 24 मध्ये बल्लारपूर मतदारसंघातून विजय मिळवला। सलग 7 वेळा ते आमदार झाले। युती सरकारच्या पहिल्या काळात त्यांनी वयाच्या 33व्या वर्षी राज्यमंत्री म्हणून कामकाज पाहिले आणि 2010 ला राज्याचे प्रदेशाध्यक्ष झाले। त्यांच्या नेतृत्वामुळे 2014 ला सरकार बसलं। मुख्यमंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवार यांचं नाव समोर करायला पक्षानं नकार दिला, कारण मुख्यमंत्री झाले ते देवेंद्र फडणवीस। हाही आपल्याच लोकांकडून झालेला पराभव सहन करत त्यांनी पुन्हा पक्षासाठी आणि सरकारसाठी अर्थमंत्री म्हणून काम करायला सुरुवात केली। या दरम्यान त्यांच्यावर पदासंदर्भात किंवा निर्णयांसंदर्भात एकदाही टीका झाली नाही, हे विशेष। पण एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात भाजपचा निर्णय सर्वतोपरी असताना वन सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसायाचं मंत्री त्यांना केलं गेलं। त्यांना डिमोशन होत आहे हे लक्षात आल्यानंतर देखील कामाचा आवाका कमी केला नाही। उलट छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं लंडनहून भारतात परत आणण्यासाठी त्यांनी विशेष असे प्रयत्न केले। वनमंत्री असताना त्यांनी 50 कोटी वृक्षारोपणाची मोठी मोहीम राबवली, ज्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये झाली। अखेरीस कामाची पोचपावती म्हणून 2024 ला जेव्हा दणदणीत विजयाने भाजपा सरकार निवडून आलं तेव्हा सुधीर मुनगंटीवार यांना डच्चू देण्यात आला। 7 वेळा पक्षाचे आमदार राहिलेले मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेल्या नेत्याला मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवलं गेलं। मंत्रिपदाच्या वाटपानंतर त्यांनी मंत्रिमंडळात आपलं नाव आहे असं सांगण्यात आलं, पण मला फोन का केला गेला नाही, नाव अचानक कुठे गायब झालं, असा एक प्रश्न मुनगंटीवार यांनी माध्यमांसमोर विचारला, पण त्याला कुणीही उत्तर दिलं नाही। त्यांची समजूत काढण्याची किंवा पक्षात स्थान वाढवून देण्याची जरुरी देखील कुणी समजून घेतली नाही। अखेरीस आता झालेल्या नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी त्यांना त्यांच्या चंद्रपूरच्या बालेकिल्ल्यातील नेतृत्वामुळे जो आहे पराभवाला सामोरं जावं लागलं। चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 11 नगर परिषदांपैकी 7 ठिकाणी काँग्रेसने नगराध्यक्ष पदासह बहुमत मिळवून दणदणीत विजय मिळवला, तर भाजपला केवळ 2 ठिकाणी समाधान मानावं लागलं। पराभवाची कारणं मीमांसा करताना मुनगंटीवार यांनी उघडपणे आरोप केला की काँग्रेसनं त्यांच्या स्थानिक नेत्यांना बळ दिलं, मात्र भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून त्यांचीच ताकद जाणीवपूर्वक कमी करण्यात आली। जिल्ह्यात गटबाजी वाढण्यास पक्ष नेतृत्वाचे चुकीचे धोरण जबाबदार आहे। सध्या भाजप म्हणजे दरवाजा नसलेले शनी शिंगणापूर झालंय, कुणी कधीही आत येऊ शकतं। यातून निष्ठावंत बाजूला सारून आलेल्या लोकांना संधी द्यायला सांगितलं जातं। स्थानिक नेत्यांना विश्वासात न घेता बाहेरून येणाऱ्या लोकांना पक्षात घेतल्यानं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आणि त्याचा फटका निवडणुकीत बसला। यावेळी पहिल्यांदा पराभवाची जबाबदारी स्वतःवर घेण्यास त्यांनी नकार दिला। मी सध्या मंत्री नाही आणि पक्षानं मला कोणतीही विशेष जबाबदारी दिली नव्हती। ज्यांनी जिल्ह्याचे निर्णय स्वतःच्या हातात घेतले त्यांनीच या पराभवाचं उत्तर द्यावं, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्ष नेतृत्वाकडे अंगुली निर्देश केला। यातूनच त्यांची नाराजी उघड दिसली। त्यांना ताकद देऊ असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं असलं तरी त्यावर उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले, मला ताकदीची गरज नाही, पक्षाकडून त्यांच्यावर होणारा अन्याय त्यांना डावलला जात असल्याची निष्ठावंत लोकांमध्ये होणारी भावना जर बळावली तर याचा फटका पक्षाला बसू शकतो। पण फडणवीस सगळ्याच तोडीस-तोड नेत्यांना संपवत आपलं सिंहासन बळकट करताना दिसून येत आहेत। त्यामुळे त्यांचा देखील एकनाथ खडसे होतोय का? तुमचं मत कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा मराठी मंडळी। धन्यवाद।